ही सगळी तयारी सुरू आहे रमा राघवच्या मेहंदी सोहळ्याची. घरातल्यांच्या संमतीनं दोघं पुन्हा एकदा रीतिरिवाजानुसार विवाह बंधनात अडकणार आहेत. डे 1 पासून रमा आणि राघवची मनापासून इच्छा होती की सगळ्यांच्या संमतीने हे लग्न व्हावं, त्यांचं लग्न पार पडावं आणि त्यांनी सगळ्यांसमोर सगळ्यांच्या आशीर्वादाने सप्तपदी घ्याव्या. आणि आज ते त्यांचं स्वप्न खरं होतं आहे. त्यामुळे रमा खरंच खूप ती 7व्या आसमानावर आहे, आता खूप खुश आहे. खरंच घरातल्या प्रत्येकाकडून दोघांना आशीर्वाद मिळत आहेत. या दोघांच्या आनंदात सगळेच सहभागी झालेत, फक्त एक व्यक्ती सोडून, आणि ती म्हणजे लावण्या मॅडम. कशी असेल ना? शेचे लावण्य खुश झाली तर तो सुदी नसेल, म्हणजे कदाचित अख्ख्या नाशिकवर पेढे वाटले जातील. नाही, लावण्य खुश नाहीच आहे, पण ती खुश असण्याचं नाटक करते. कारण प्रॉपर्टी, ऑफकोर्स. याच प्रॉपर्टीसाठी लावण्या आनंदात विरजण घालते आणि मेहंदी सोहळ्यात चक्क मेहंदीचे कोनच लपवते. लवकर करा, मुहूर्त टळेल नाही तर. ते सांगते ना मी, येताना एवढे मेहंदीचे कोण आणले होते, पण एकही सापडत नाही येतो. मुहूर्ताची वेळ पुढे सरकते, पण मेहंदीचे कोन मात्र सापडत नाही. आणि यानंतर राघव जे करतो ते सर्वांच्याच भुवया उंचवणार असतं. येस, राघव चक्क आपल्या रक्ताने रमाच्या हातावर स्वतःचं नाव लिहितो. खूप राघवचं प्रेम आहे रमावरती आणि त्याचबरोबर त्याला मुहूर्ताचं महत्त्वही कळतं तितकंच, की मुहूर्त टळल्याने आणि नंतर पुन्हा मुहूर्त नाही, अशा परिस्थितीत सगळ्याचंच गांभीर्य लक्षात घेता आणि शिवाय त्याचं प्रेम असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं. जसं तुम्ही बघताय रमाच्या हातावर राघव रक्ताने त्याचं नाव लिहितोय. सो आयडियली मेहंदी सेरेमनी कंप्लीट होतीये, पण पुढे काय होणार आहे, कोण कोण घेऊन येतंय हे बघायला सुद्धा तुम्हाला मजा येईल. सो या पहिले तर रमा खरंच खूप घाबरली होती, कारण रमाचं राघववर खूप प्रेम आहे आणि तोच राघव त्याच्या हाताने रक्त काढून वगैरे हे सगळं करत होता, तेव्हा ती खूप घाबरली होती. पण रमाला खरंच खूप प्राऊड फिलिंग वाटते की राघवने एवढं काय म्हणतात समजूतदारपणा दाखवला, वेळेचं एक सेन्स ऑफ टायमिंग होता त्याचा, आणि त्याने खरंच खूप सगळं नीट पार पाडलं. म्हणजे रमा आणि राघवची जोडी, कसं रमाचं काही होत असेल वाईट तर कसं राघव वरती आणतो तिला, हे त्याने प्रूव्ह केलं तिथे. सो रमा खूप खुश आहे. आता हा तर फक्त ट्रेलरच आम्ही तुम्हाला दाखवला, पिक्चर तो अभी बाकी है. या ड्रामामध्ये लावण्याचा खरा चेहरा समोर येणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचं मेहंदी सोहळ्यात रमाच्या हातावर मेहंदी लागणार का, यासाठी मात्र एपिसोडची वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.